निर्मितीच्या तब्बल 27 वर्षांनंतर वाशिमकरांचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी। खासदार संजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे वाशिम येथे फिरत्या पासपोर्ट व्हॅन सेवेचं उद्घाटन। वाशिम जिल्हा निर्मितीला तब्बल 27 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाशिमकरांचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला असून खासदार संजय देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे वाशिम येथे फिरत्या पासपोर्ट पारपत्र व्हॅन सेवेचं उद्घाटन करण्यात आले। यामुळे आता नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी तर जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज उरणार नाही। यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूर, अकोला किंवा हिंगोली येथे जावे लागत होते। त्यामुळे वेळ, श्रम आणि मोठा खर्च याचा ताण सहन करावा लागत होता। मात्र जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा अखेर वाशिममध्ये उपलब्ध झाली आहे। सध्या सुट्टीचा हंगाम सुरू झालेला आहे। अर्थात मे महिन्यामध्ये सुट्ट्या असतील, बरेच लोक विदेश दौऱ्याचं नियोजन करतात। UK असेल किंवा मग युरोप असेल, तिथे सुट्ट्याचं नियोजन करतात। मात्र या विदेश दौऱ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा डॉक्युमेंट असतो तो म्हणजे पासपोर्ट। हा पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी आपल्या वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना अकोला, हिंगोली किंवा नागपूरला जावं लागत असायचं। बराचसा वेळ आणि पैसा यामध्ये खर्च व्हायचा। मात्र आता तसं करण्याची गरज नाही, कारण की ही पासपोर्ट सेवा आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी महिन्यातून 4 दिवस उपलब्ध असणार आहे। ही फिरती व्हॅन पासपोर्टची पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यामध्ये 2-2 दिवस असणार आहे। म्हणजे अर्थात मंगळवार आणि बुधवार, म्हणजे पहिल्या आठवड्यातला मंगळवार, बुधवार तसेच शेवटच्या आठवड्यातला मंगळवार आणि बुधवार या 4 दिवसामध्ये ही सुविधा उपलब्ध असणार आहे। नवीन पासपोर्ट सोबतच जुन्या पासपोर्टचे नूतनीकरण देखील करता येणार आहे। म्हणजेच काय, विदेश दौरा करू इच्छिणाऱ्या अनेक प्रवाशांना या सुविधेमुळे लाभ झालेला आहे, कारण की वेळ आणि पैसा सगळं काही वाचलेलं आहे। जिल्हा निर्मितीच्या 27 वर्षांपासून वाशिमकरांची मागणी आहे की आमच्या वाशिममध्ये पासपोर्टचं एक कार्यालय असावं। अजूनही ते अकोल्यामध्येच आहे, मात्र फिरती व्हॅन सुविधा का म्हणा या माध्यमातून ही वाशिमकरांना, विशेषतः खासदार संजय देशमुख यांच्या प्रयत्नातून ही सुरू झाल्यामुळं नागरिकांचा बराचसा पैसा आणि वेळ इथे वाचणार आहे। तर पहिल्या आठवड्यातला मंगळवार, बुधवार आणि शेवटच्या आठवड्यातला मंगळवार, बुधवार नक्की तुम्ही आपल्या या पासपोर्टचं लाभ घेऊ शकता। जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या प्रेमायसेसमध्ये ही व्हॅन उभी असणार आहे, तर या संधीचा लाभ घ्या। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर माननीय खासदार संजय देशमुख यांनी वाशिम जिल्ह्याला पासपोर्ट सेवा उपलब्ध करून दिली। यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील लोकांचा भरपूर फायदा होणार आहे। याआधी आम्हाला हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर या ठिकाणी जावं लागत होतं, परंतु सततच्या पाठपुराव्यामुळे माननीय खासदार साहेबांनी ही मोबाईल व्हॅन सेवा इथे सुरू केलेली आहे। मोबाईल व्हॅन सेवा ही एका आठवड्यातून 2 दिवस ही वाशिम येथे कार्यरत राहील व सर्व लोकांचे प्रश्न, लोकांच्या पासपोर्टचा विषय ते 100% सोडवतील। नमस्कार, मी समीर नरेश डफाडे, नागपूर पारपत्र कार्यालय वरिष्ठ अधीक्षक। आज वाशिम जिल्ह्यामध्ये पासपोर्ट मोबाईल व्हॅन चालू होत आहे। ती महिन्यातून पहिला आणि तिसरा हप्त्याला राहील, दिवसाला 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार। तर वाशिमकरांच्या सेवेकरता ही मोबाईल व्हॅन उपलब्ध आहे। त्यांनी याचा मोठ्या प्रमाणात, चांगल्या प्रमाणात उपयोग करून घ्यावा। मध्ये ही पासपोर्ट सेवा आजपासूनच सुरू झालेली आहे। सुरुवातीला वाशिम येथील जनतेला, लोकांना पासपोर्ट सेवेसाठी नागपूर येथे जावे लागत होते। त्यामुळे वेळ जात होता, पैशाचा त्रास होता आणि त्यामुळे ही सेवा इथे वाशिम येथे सुरू झाली। त्यामुळे वाशिम येथील लोकांना, वाशिमकरांना फार आनंद झालेला आहे। या पासपोर्ट सेवा विच इज व्हेरी एक्सलंट सर्व्हिस, त्यांना खूप खूप शुभेच्छा।